हाय यूट्यूब फॅमिली, गावरान किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एकदम गावरान पद्धतीनं मस्त झणझणीत आणि चणचणीत धपाट्याची रेसिपी. तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. इथं गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, डाळीचं पीठ, तीळ, ओवा, मीठ, लसूण, जिरे आणि हिरवी मिरची. आपण आता सुरुवातीला आधी वाटण बनवून घेऊया. चला तर आता आपलं हिरवं वाटून तयार झालेलं आहे. आता आपण कणिक मळून घेऊ. आपण पीठ घेऊया. गव्हाचं पीठ 1 वाटी, ज्वारीचं पीठ 1 वाटी आणि डाळीचं पीठ 1 वाटी. ओवा घ्यायचा आहे आपल्याला. हातावर कट करून ओवा आपल्याला मिक्स करायचं. थोडे तीळ पण आपण ह्यातच घालू आणि थोडे वरनं धपाट्याला लावूया. मीठ चवीपुरतं. हिरवं वाटण, अर्धा चमचा हळद. चला तर आता पाणी घालून याची कणिक मळून घेऊया. कच्ची कोथिंबीर घालून घेऊ. तर अशा प्रकारे आपल्या आता कणिक मळून तयार आहे. आता आपण धपाटे बनवून घेऊ. चला तर आता आपण धपाटे करून घेऊया. इथं पोळपाटावर पांढरा रुमाल घेतलेला आहे. त्याला पाणी लावूया. एक गोळा घेतलेला आहे आपण चपातीच्या. चपातीप्रमाणे तुम्हाला पाहिजे तसं पीठ घेऊ शकता. मोठा बारीक. पाण्याचा हात घ्यायचा आणि धपाट मस्त आपल्याला थापून घेऊया. चला तर मग आता आपलं धपाट ते थापून तयार झाले. चला तर आपण ह्याला आता पलटी करूया. मस्त कसले आपले धपाटे झालेत बघू शकता तुम्ही. एकदम मस्त बेत आहे आजचा दही आणि धपाटे. चला आता भाजून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. बघा तर आपले धपाटे बनवून तयार झालेले आहेत. दही शेंगदाणे चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.